त्याने प्रायव्हेट रूम मागितली आणि वाणीला घेऊन त्या खोलीकडे निघून गेला. त्रिभुवनजींना आपल्या मुलाच्या या बेशर्मीवर ना हसायला आलं ना राग आला. त्यांनी खुर्ची ओढली आणि शांतपणे बसले. विक्रांत आपल्या जागेवर बसत म्हणाला, "काय खाणार आहेस?" "काही नाही, मन नाहीये. फक्त पाणी पिईन." "का? का मन नाहीये? मला माहीत आहे तू अजून जेवली सुद्धा नाहीस." वाणी मान थोडीशी झुकवते आणि दोन्ही हात टेबलावर ठेवून खालच्या बाजूला पाहू लागते. तिच्या हातांवर अजूनही मयूरच्या नावाचं पहिलं अक्षर लिहिलेलं होतं. त्या अक्षरावर तिची नजर जणू स्थिर झाली होती. तिच्या नजरेचा पाठलाग करत विक्रांतचंही लक्ष तिच्या मेहंदीवर गेलं. वाणीच्या हातावर ते अक्षर पाहून त्याच्या मनातला राग उफाळून आला. तो वाणीवर कोणा दुसऱ्याची सावलीही सहन करू शकत नव्हता. मग तिच्या हातावर दुसऱ्याचं नाव लिहिलेलं पाहणं तर त्याच्यासाठी अशक्यच होतं. "तू विचार कर काय खायचं आहे तुला, मी थोड्या वेळात येतो," असं म्हणत विक्रांत उठून गेला. विक्रांतचं असं अचानक जाणं वाणीला थोडं विचित्र वाटलं. ती पाणी घेऊन पिऊ लागली. तेवढ्यात तिला जाणवलं की विक्रांतने आपला चेहरा तिच्या खांद्यावर टेकवला आहे. ती मान वळून विक्रांतकडे पाहते. तिचा चेहरा विक्रांतच्या अगदी जवळ होता. पण विक्रांत तिच्या चेहऱ्याकडे नव्हे तर तिचा हात धरून बसला होता. वाणीनेही आपल्या हाताकडे पाहिलं. विक्रांत एका हाताने तिचा हात धरून दुसऱ्या हाताने तिच्या हातावर लिहिलेलं एम बदलत होता. काही सेकंदामध्येच त्याने ते एम बदलून त्याला व्ही केलं. "ही मेहंदी कुठून मिळाली तुम्हाला?" आता एम बदलून व्ही झालेल्या त्या अक्षराकडे पाहत वाणीने विचारलं. विक्रांत उठून उभा राहिला आणि मेहंदीचा कोन टेबलवर ठेवत म्हणाला, "असंच मिळालं." तो पुन्हा आपल्या जागेवर बसला आणि म्हणाला, "तर काय खाणार आहेस तू?" वाणी काहीही न बोलता अजूनही त्या मेहंदीकडे एकटक पाहत होती. अजूनही तिला हे मान्य करणं कठीण जात होतं की तिचं लग्न मयूरसोबत नाही तर तिचा सायको बॉस विक्रांतशी झालेला आहे. खरं तर कोणताही तमाशा नको म्हणून शांतपणे घरातून निघून आली होती ती. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तिने गपचूप विक्रांतशी लग्न केलं होतं. तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. "वाणी, मी विचारतोय तू काय खाणार आहेस?" विक्रांत थोडासा चिडलेला दिसत होता. इतक्या विनवण्या करण्याची त्याला सवय नव्हती. लोक नेहमी त्याच्या पुढे मागे फिरत असायचे आणि इथे तिसऱ्यांदा तो वाणीला विचारत होता की ती काय खाणार, आणि यावेळीही आधीप्रमाणेच वाणीकडून काहीच उत्तर आलं नाही. विक्रांत डोळे बंद करून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण इतक्या सहज आपल्या रागाला कंट्रोल करणं त्याच्या हातात नव्हतं. तो पुन्हा डोळे उघडून वाणीकडे पाहत म्हणाला, "लुक ॲट मी वाणी." वाणीने नजर वर करून विक्रांतकडे पाहिलं. "तू काय खाणार आहेस?" विक्रांत प्रत्येक शब्द जणू चावून चावून बोलत होता. त्या 3 शब्दात किती राग आणि किती निराशा दडलेली आहे हे वाणीला चांगलंच जाणवत होतं. शेवटी ती 3 वर्ष या माणसासोबत सावलीसारखी राहिली होती. तिने आजूबाजूला नजर फिरवली. प्रायव्हेट रूम असल्यामुळे तिथे कोणीच नव्हतं. मग ती विक्रांतकडे पाहून म्हणाली, "1 कप चहा." असं म्हणून तिने पुन्हा पापण्या खाली झुकवल्या आणि मान खाली घालून बसली. विक्रांतने वेटरला 2 कप चहा आणायला सांगितलं. "मी मान्य करतो हे तुझ्यासाठी कठीण आहे. अचानक सगळं बदललंय, तुला विचित्र वाटत असेल, पण आता हेच वास्तव आहे." असं म्हणत विक्रांतने आपला हात वाणीच्या हातावर ठेवला. तिने आधी विक्रांतच्या त्या हाताकडे पाहिलं आणि मग त्याच्या चेहऱ्याकडे. तो म्हणाला की हे तुझ्यासाठी कठीण आहे, पण त्या कठीण परिस्थितीत तिला स्वतःला सावरण्यासाठी तो वेळही कुठे देत होता. त्याआधीच तो आपला नवरा असल्याचा हक्क दाखवायला लागला होता. सगळ्या लोकांसमोर तिचा हात पकडून तिला प्रायव्हेट रूममध्ये आणणं, हातावर लिहिलेलं मयूरचं नाव पाहून ते पुसून टाकणं आणि आता तिला हे जाणवून देणं की आता तोच तिचा नवरा आहे. वाणी काहीच बोलली नाही, फक्त चहा येण्याची वाट पाहत राहिली. काही मिनिटात चहा टेबलवर आला. तो चहाचा कप हातात घेऊन पित होता आणि फक्त वाणीकडे पाहत होता. पण वाणीची नजर खालीच राहिली. तिने एकदाही पापण्या उचलल्या नाहीत, ना विक्रांतला पाहण्यासाठी ना आजूबाजूला पाहण्यासाठी. विक्रांत विचार करत होता की वाणी क्षणात बदलावी. "वाणी, किती दिवस असं राहणार आहेस?" विक्रांत म्हणाला. वाणी खाली पाहत हळूच बोलली, "मी जशी होते तशीच आहे अजूनही." "तू आधीही अशीच होतीस का?" विक्रांतने विचारलं. वाणीने विक्रांतकडे पाहिलं. मग हलकसं हसत ती म्हणाली, "तुम्हाला ही वाणी जास्त आवडेल सर. ही तुमच्या विरुद्ध कधीच उभी राहणार नाही. तुमचं एकही म्हणणं नाकारणार नाही. आता ही वाणी तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण ही आता कधीच स्वतःहून तुमच्यापासून दूर जाणार नाही, कधी स्वतःच्या इच्छा तुमच्यावर लादणार नाही." वाणी अजूनही पुढे बोलतच होती. तितक्यात विक्रांतने टेबलावर हात आपटत म्हटलं, "ओ शटअप वाणी, माझ्यासोबत इमोशनल कार्ड खेळू नकोस." "बिलकुल सर, मी तुमच्यासोबत इमोशनल कार्ड खेळू शकत नाही. इमोशनल कार्ड त्यांच्याशी खेळलं जातं ज्यांच्यात इमोशन्स असतात.
तुमच्यात इमोशन्स नाहीत, त्यामुळे तुमच्यासोबत हे कार्ड खेळताच येणार नाही, वाणी शांत स्वरात म्हणाली. विक्रांतचे दात रागाने कडकड वाजू लागले. त्याचा आवळलेला जबडा पाहून वाणीला त्याचा राग स्पष्ट दिसत होता, पण तिच्या चेहऱ्यावरची ती स्माईल अजूनही गेली नव्हती. विक्रांतला जाणवत होतं की तो जितका वेळ इथे बसून राहील तितकं हे प्रकरण वाढत जाणार. तो उठला आणि टेबलावर ठेवलेल्या सगळ्या वस्तूंना एका हाताने खाली फेकत रागाने ओरडला, बाहेर गाडीत येऊन बस, असं म्हणत तो निघून गेला. जाता जाता त्याला हे दिसलंच नाही की त्या हसऱ्या चेहऱ्यामागे वाणीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने आपल्या हाताकडे पाहिलं. विक्रांतने टेबलावर हात मारताना चहाचा कप घसरून तिच्या हाताला लागला आणि जमिनीवर पडला होता. तिने पाहिलं, मनगटाजवळ तिचा तळहात लाल झाला होता. त्या लाल झालेल्या तळहाताकडे पाहत ती स्वतःशीच पुटपुटली, चल वाणी, ही तर सुरुवात आहे. अजून किती गोष्टी तुला आपल्या डोळ्यासमोर होताना पाहायच्यात, देव जाणे. विक्रांतने तिच्याशी लग्न करून तिच्या आईवडिलांची इज्जत वाचवली होती. ते उपकार ती आयुष्यभर फेडू शकणार नव्हती. त्या उपकाराच्या बदल्यात ती फक्त एवढंच करू शकत होती की ती कधीही विक्रांतचा विरोध करणार नाही. विक्रांतला जे काही हवं असेल त्यासाठी ती नेहमी अवेलेबल असेल. पण याचा अर्थ असा नव्हता की तिच्या मनात विक्रांतसाठी प्रेम उगवलं होतं किंवा ती त्याला प्रेम करू लागली होती. तिने इकडे तिकडे विखुरलेल्या वस्तूंकडे एक नजर टाकली. मग पुन्हा आपल्या लाल झालेल्या तळहाताकडे पाहिलं. साडी सावरत ती त्या प्रायव्हेट रूममधून बाहेर आली. ती बाहेर आली तर तिचे कलिग्स हसून तिच्याकडेच पाहत होते. वाणीही त्यांच्याकडे पाहून हसते आणि आपल्या गाडीपाशी जाऊन उभी राहते. गाडीमध्ये अजून विक्रांत आलेला नव्हता. सगळे लोक बसमध्ये जाऊन बसले होते. त्रिभुवनजी देखील विक्रांतची वाट पाहत होते, पण विक्रांत कुठे गायब झाला होता काहीच कळत नव्हतं. बराच वेळ वाट पाहूनही तो न आल्यामुळे त्रिभुवनजींनी विक्रांतला फोन लावला. डॅड, तुम्ही निघून जा, मी वाणीला घेऊन येतो, विक्रांत म्हणाला. विक्रांत, मी जाऊ शकत नाही, वाणी इथे एकटीच आहे, त्रिभुवनजी म्हणाले. तुम्ही जा, मी लगेच येतो डॅड. ड्रायव्हिंग सीटवर रॉबिन आहे, डोंट वरी. आपण रस्त्यावर नाही, 5 स्टार हॉटेलच्या आत आहोत आणि मी कुठे बाहेर नाही, या हॉटेलमध्येच आहे. तुम्ही निघा, मी 2 मिनिटात येतो. त्रिभुवनजींनी चारही बाजूंना नजर फिरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विक्रांत म्हणाला, डॅड, असं इकडे तिकडे पाहिलं तर मी दिसणार नाही. याचा अर्थ तू आम्हाला पाहत आहेस? मोबाईल कानाशी लावत त्रिभुवनजी विचारतात. मी सांगितलं ना डॅड, मी इथेच आहे, तुम्ही जाऊन तुमच्या गाडीत बसून घ्या. त्रिभुवनजी गाडीकडे गेले. वाणी गाडीच्या दरवाजाला टेकून विक्रांतची वाट पाहत उभी होती. विक्रांत तिला दुरूनच पाहत होता आणि तिच्याजवळ जायला स्वतःला तयार करत होता. थोड्या वेळापूर्वी त्याने टेबलावर रागाने हात आपटला तेव्हा चहा वाणीच्या हातावर सांडून तिचा हात भाजला होता आणि हे विक्रांतने पाहिलं होतं, पण तिला जाणवू दिलं नाही. त्यावेळी तो मेडिकल स्टोअरमधून भाजल्यावर लावण्याची औषध घेत होता आणि त्याची नजर अजूनही वाणीवर होती. हॉटेलमधल्याच मेडिकल रूममधून त्याने मलम विकत घेतलं आणि वाणीकडे आला. वाणी विक्रांतला पाहताच गाडीचं दार उघडून आत बसू लागली, पण विक्रांत तिचा हात पकडून तिला थांबवत म्हणाला, आय एम सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. काही होत नाही सर, ही वेदना खूप छोटी आहे, याहून मोठ्या मोठ्या वेदना मी सहन केल्या आहेत, वाणी म्हणाली. तोपर्यंत विक्रांतने ऑइंटमेंटचं झाकण उघडलं होतं, पण तिचं वाक्य ऐकताच त्याचे हात थांबले. तो तिच्याकडे पाहू लागला. वाणी त्याच्या डोळ्यात नजर रोखून पाहत होती. तुझं आयुष्य आधी कसं होतं, तुला कोणत्या वेदना झाल्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण आजपासून तुझ्या आयुष्यात ना वेदना असतील ना कुठल्याही यातना, असं म्हणत त्याने बोटावर थोडं मलम घेतलं आणि हात पुढे केला. वाणीने आपला हात त्याच्या हातात दिला. विक्रांतने तिच्या हातावर हलक्या हाताने मलम लावायला सुरुवात केली. वाणीने डोळे घट्ट मिटून ठेवले होते. तो खूपच हळूवारपणे औषध लावत होता आणि फुंकर मारून तिच्या जखमेवर हवा देत होता. त्याच्या फुंकर मारल्यामुळे आणि मलमच्या थंडपणामुळे वाणीच्या हाताला खूपच आराम मिळत होता. तिने डोळे उघडले आणि विक्रांतकडे पाहिलं. हात मागे घेत ती म्हणाली, झालं सर, पुरेसं आहे. ती दार उघडायला पुढे सरकली. तेवढ्यात विक्रांतने हात पुढे करून दार उघडलं. ती आत जाऊन बसली. मग विक्रांतही आपल्या साईडचं दार उघडून गाडीत बसला. ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि ते हॉटेलच्या बाहेर पडले. विक्रांत वाणीच्या हाताकडे पाहून म्हणतो, तू पुन्हा आधीसारखी वाणी नाही बनू शकत. वाणी काहीही न बोलता सीटवर डोकं टेकवून डोळे बंद करते. ती पूर्णपणे विक्रांतकडे दुर्लक्ष करत होती. तिला अशी कोणतीही गोष्ट बोलायची नव्हती ज्यामुळे विक्रांतला काही अपेक्षा मिळतील. विक्रांतही डोळे बंद करतो आणि त्याच्या मनात आणि हृदयात वसलेल्या त्या जुन्या वाणीला आठवू लागतो. फ्लॅशबॅक. सर, तुम्ही लंच केलं का? कॅबिनमध्ये येत वाणी म्हणाली.
वाणी, आय एम नॉट फिलिंग गुड, तू खाऊन घे. कॅबिनचं दार उघडून आत आलेल्या वाणीने तिची हँडबॅग डेस्कवर ठेवत त्यातून टिफिन काढला आणि विचारलं, तुम्हाला काय झालंय? विक्रांत लॅपटॉप बंद करत हातात पेन फिरवत म्हणाला, मी बोर झालोय वाणी, आय थिंक आय नीड चेंज. वाणीने टिफिन टेबलावर ठेवला आणि विक्रांतकडे येत त्याच्या बाजूची खुर्ची ओढून बसत म्हणाली, तुम्हाला कशात बदल हवा आहे सर? गेल्या 2.5 वर्षापासून विक्रांत वाणीला ओळखत होता. तो सतत काही ना काही बहाण्याने तिला जवळ ठेवण्याचा प्रयत्न करत असे. आजही तो थकलेला असल्याचं कारण देत होता. त्याने तिच्याकडे पाहून हलकसं हसत टिफिनकडे नजर टाकून म्हटलं, माझ्यासाठीही काही आणलं आहे का? वाणी टिफिन उघडून प्लेटमध्ये वाढत म्हणाली, तुमचा टिफिन नाही आला सर? तो तर आला आहे, पण तुझ्या टिफिनमध्ये काय आहे? असं म्हणत विक्रांत आपल्या जागेवरून उठून वाणीच्या शेजारी जाऊन बसला. वाणी ज्या प्लेटमधून खात होती त्यातून तो सुद्धा मध्ये मध्ये खाऊ लागला. सुरुवातीला वाणीला हे सगळं खूप विचित्र वाटायचं, पण आता तिला सवय झाली होती. तिला माहीत होतं, विक्रांतला कितीही समजवलं तरी तो तेच करेल जे त्याला करायचं आहे. तो कधी काय करेल याचा कोणताही अंदाज नसे. खात खात तो म्हणाला, मला एका पार्टीला जायचं आहे, माझ्यासोबत पार्टनर बनून तुला यावं लागेल. पण सर, ती तर प्रायव्हेट पार्टी आहे, मी कशी येऊ शकते? वाणी म्हणाली, मला एकटं जायचं नाही, तू आलीस तर कंपनी मिळेल, गाडीही ड्राईव्ह करावी लागणार नाही. तुम्ही ड्रिंक करणार आहात? डॉक्टरांनी तुम्हाला मना केलंय ना? वाणी म्हणाली. प्लेट पुढे सरकवत विक्रांत म्हणाला, तू माझ्याबरोबर येणार आहेस की फक्त ज्ञान देत राहणार आहेस? तो पुन्हा प्लेटमधून पोळी घेत म्हणाला, सर, मला तिथे कंटाळा येईल, मी तिथे कोणालाच ओळखत नाही. मी तिथे असेन ना तुझ्यासोबत आणि थोड्याच वेळात निघू आपण. थोडा विचार करून वाणी जाण्यासाठी तयार होते. विक्रांतचे पार्टीचे कपडे आले होते. त्याने वाणीसाठीही कपडे मागवले. वाणी ते कपडे घेऊन तयार व्हायला गेली. थोड्या वेळाने वाणी काळ्या रंगाचा गाऊन घालून कॅबिनमधून बाहेर आली. सर, तुम्ही तयार झालात का? तिने विक्रांतकडे पाहिलं. विक्रांत अजिबात तयार नव्हता. तो निवांतपणे आपल्या खुर्चीत बसला होता. वाणी रेस्ट रूममध्ये गेली आणि त्याचे सगळे कपडे घेऊन आली आणि त्याच्या हातात देत म्हणाली, सर, तुम्ही म्हणालात की तुम्हाला उशीर होतोय आणि तुम्ही स्वतःच तयार नाही. विक्रांत कपडे हातात घेऊन ते घालत म्हणाला, तुला माहित आहे ना, मी कुठे बाहेर जाणार असलो की तुझं काम काय असतं? मला रेडी करणं. पण सर, ते तेव्हा असतं ना, जेव्हा तुमची तब्येत ठीक नसते. आता तर तुम्ही एकदम ठीक आहात. नो वाणी, इट्स युअर जॉब. विक्रांतने खूप गंभीर आवाजात म्हटलं. वाणी काहीच बोलू शकली नाही. ती बाकीच्या वस्तू आणायला पुन्हा रेस्ट रूममध्ये गेली. तिने विक्रांतचे बूट, घड्याळ, ब्रेसलेट सगळ्या वस्तू आणून त्याच्यासमोर ठेवलं आणि खुर्चीवर बसून तो तयार होताना पाहू लागली. तयार झालेला विक्रांत वाणीसमोर येऊन उभा राहिला. वाणी डोळे घट्ट मिटून नाहीमध्ये मान हलवत उभी राहिली. ती एक एक करून विक्रांतच्या शर्टाची बटणं लावू लागली. विक्रांतचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिचा तो निरागस चेहरा, लहानसं नाक, तिचे डोळे. त्या क्षणी वाणी स्माईल करत होती, त्यामुळे तिचे डोळे छोटे छोटे झाले होते. तिचे चेरीसारखे ओठ पाहून विक्रांतला घसा कोरडा पडल्यासारखं वाटलं. तो हळूच म्हणाला, तुला कधी कुणी सांगितलं आहे का की तू किती अट्रॅक्टिव्ह आहेस? वाणीचा हात त्या क्षणी विक्रांतच्या छातीजवळच्या बटनावर होता. तिने पापण्या वर करून त्याच्याकडे पाहत म्हटलं, प्लीज सर, अशा प्रकारच्या गोष्टी बोलू नका, चांगलं नाही वाटत. ती विक्रांतचा हात धरून त्याला ओढत बाहेर नेत म्हणाली, चला, उशीर झाला आहे, मला घरी पोचायलाही उशीर होईल. विक्रांत एखाद्या वारेच्या झुळकेसारखा त्या सळ पातळ नाजूक वाणीसोबत ओढला जात होता. वाणीचा तो हक्क तो मनापासून एन्जॉय करत होता. त्याच्यावर कुणी इतका अधिकार कधीच दाखवला नव्हता. वाणी हळूहळू आपली आवड विक्रांतवर लादू लागली होती. कपडे असो किंवा खाणं, सगळंच तिच्या पसंतीनुसार व्हायला लागलं होतं. विक्रांत ड्रायव्हिंग सीटवर बसू लागला तेव्हा वाणी म्हणाली, तुम्हीच तर म्हणालात ना की मी ड्राईव्ह करणार आहे? आत्ता नाही, असं म्हणून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. मग म्हणाला, खूप दिवस झाले त्यांना भेटलो नाही, कदाचित ड्रिंक जास्त होईल, तेव्हा तुलाच ड्राईव्ह करावं लागेल, नाहीतर आपण थेट देवाकडे जाऊ. वाणी हसत म्हणाली, मला मरायचं नाही, मला तर माझं आयुष्य खूप आवडतं आणि तुम्हालाही डॉक्टरांनी ड्रिंक करायला नकार दिला आहे. बोलत बोलत दोघे पार्टी हॉलपर्यंत पोहोचले. आपल्या मित्रांना पाहून विक्रांत त्यांच्या दिशेने निघाला. त्याने वाणीचा हात धरलेला होता, पण तिने हळूच आपला हात सोडवला. हाय. विक्रांतच्या एका मित्राने वाणीकडे हात पुढे केला. हॅलो म्हणत वाणीनेही त्याच्याशी हात मिळवला. मी तुला विकीच्या ऑफिसमध्ये पाहिलं आहे. हो, मी सरांची पीए आहे. ओ, आय एम रौनक शेट्टी. वाव, शेट्टी. आणि मी वाणी शेट्टी.
विक्रांतची नजर त्या हातांकडे गेली जे अजूनही एकमेकांचे हात धरून होते. रौनक आणि वाणी दोघेही एकमेकांकडे पाहून हसत होते, पण इथे त्यांना हसताना पाहून विक्रांतला जलन होत होती. वाणीचा हात धरून स्वतःकडे ओढत तो म्हणाला, काय चाललंय हे? तूही शेट्टी, हा पण शेट्टी, तुम्ही दोघं तर बहीण भाऊ निघालात. रौनक त्याची गोष्ट तोडत म्हणाला, अरे असं काही नाही, एवढं म्हणता येईल की आम्ही शेजारी निघालो. तू कुठली आहेस वाणी? रौनक आणि वाणीच्या गप्पा पाहून विक्रांतला स्वतःला बाहेरच्यासारखं वाटू लागलं. दोघेही खूप फ्रेंडली झाले होते. जागा आणि भाषा एकच असल्यामुळे दोघेही सतत बोलत होते. विक्रांत आपल्या इतर मित्रांसोबत बसून फक्त त्यांची मस्ती पाहत राहिला. रौनक वाणीला घेऊन डान्स करायला गेला. ते पाहून इकडे विक्रांतने दारूची बाटली ओठांवर लावली. स्टेजवर छम्मक छल्लो गाण्यावर वाणी आणि रौनक नाचत होते आणि इथे विक्रांतचं मन जळत होतं. वाणीवरही त्याला खूप राग येत होता. ती त्याच्यासोबत पार्टीला आली होती, पण इथे येऊन ती त्याला विसरूनच गेली होती. विक्रांत मागे वळला आणि वेटरला अजून एक ड्रिंक मागितली. वेटरने बाटली ठेवली आणि मान झुकवून तिथून निघून गेला. विक्रांतने जशी ती बाटली हातात घेतली तेव्हाच कुणाचे तरी नाजूक हात त्याच्या हातावर आले. सर, तुम्ही आधीच खूप ड्रिंक केलं आहे, वाणी थोड्या रागाने विक्रांतला म्हणाली. विक्रांतच्या डोळ्यात नशा स्पष्ट दिसत होती. वाणीकडे पाहत तो म्हणाला, तर आता तुला माझी आठवण आली? आतापर्यंत तर तू आपल्या त्या शेट्टी भावासोबत डान्स करत होतीस. तो रौनक ना, तो माझ्या शहरातलाच आहे सर. असं म्हणत वाणीने आनंदाने विक्रांतच्या हातातून बाटली घेऊन ती वेटरच्या दिशेने ढकलली. मग विक्रांतचा हात धरून त्याला तिथेच असलेल्या खुर्चीवर बसवलं. स्वतःही त्याच्याजवळ बसली आणि त्याच्याशी गप्पा मारू लागली. विक्रांतवर आता हलकी हलकी नशा चढू लागली होती. तो वाणीच्या हलणाऱ्या ओठांकडे एकटक पाहत होता. दारूने त्याचे डोळे जितके नशेत गेले नव्हते त्याहून जास्त नशा त्याला वाणीकडे पाहून येत होती. पण त्याच्या त्या नशेत अडथळा आणण्यासाठी रौनक तिथे येऊन पोहोचला. वाणी, हा माझा कार्ड, यावर माझा नंबर आहे. उद्या मला कॉल कर, आपण भेटूया, रौनक म्हणाला. वाणी त्याच्या हातातून कार्ड घेणारच होती तेवढ्यात विक्रांतची नजर त्या कार्डवर गेली. त्याने ताबडतोब ते कार्ड तिच्या हातातून काढून आपल्या खिशात ठेवत म्हटलं, वाणी आउटसायडरशी बोलत नाही. पण मी कुठे आउटसायडर आहे? रौनक हसत वाणीच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, तुला माहित आहे का, आपण दोघं फक्त एकाच शहराचे नाही तर आपले कॉमन फ्रेंड्सही आहेत. वाणी हसत रौनककडे पाहत होती. विक्रांत मात्र आतल्या आत जळत होता. त्याला नेहमी वाटायचं की वाणीच्या सगळ्यात जास्त जवळ तोच आहे, पण आता त्याला वाटू लागलं की जर रौनक थोडा वेळ अजून तिथं राहिला तर तो वाणीच्या अधिक जवळ जाईल. विक्रांतने वाणीचा हात पकडला आणि बाजूला असलेल्या रेलिंगजवळ तिला उभं केलं. वाणीने चिंतेने विचारलं, सर, तुम्ही इतकी ड्रिंक का केलीये? तुम्हाला माहित आहे ना, काही दिवसांपूर्वी तुम्ही खूप आजारी पडला होतात. त्यावर विक्रांत म्हणाला, मी रोज दारू पित नाही वाणी, कधी कधी चालतं, आणि तू आहेस ना, ड्राईव्ह करून मला घरी सोड. तेवढ्यात वाणीला तिची मैत्रीण दिसली. मी जरा मैत्रिणीला भेटून येते, असं सांगून ती तिथून निघून गेली. आता विक्रांतला वाणीला डोळ्याआड जाऊ द्यायचं नव्हतं. रौनक तिच्या जवळ जाऊ नये हीच त्याची इच्छा होती. तेवढ्यात रौनक त्याच्या जवळ येत म्हणाला, अरे तू इथे आहेस? वाणी कुठे गेली? निघून तर गेली नाही ना? विक्रांत अतिशय गंभीरपणे म्हणाला, तुझ्या तोंडातून तिचं नाव काढू नकोस. रौनक थोडा जवळ आला आणि म्हणाला, यार तुला जलन होते, ती तुझी गर्लफ्रेंड नाहीये, पीए आहे. विक्रांत त्याच कठोर सुरात म्हणाला, म्हणून सांगतोय तिच्यापासून दूर राहा. आणि जर मी म्हटलं की आता ती मला आवडू लागली आहे तर? आता रौनकही गंभीर झाला. विक्रांत म्हणाला, तर मी तुला एवढंच सांगेन, आपली नजर बदल. तुला तिला पसंत करण्याचा काहीच अधिकार नाही. ती तुझी एम्प्लॉई आहे, तुझी प्रॉपर्टी नाही, जो इतका हक्क गाजवतोयस, रौनक म्हणाला. विक्रांत त्याच्या अगदी जवळ आला आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, ती माझी प्रॉपर्टी आहे, अशी प्रॉपर्टी जिला देणे तर दूरच, कोणी हिरावून घेण्याचा विचार केला तर त्याला या जगातून उठवण्याआधी मी क्षणभरही विचार करणार नाही. तू मला धमकी देतोयस? रौनक 2 पावलं मागे सरकत म्हणाला. शहाण्याला इशारा पुरेसा असतो, असं म्हणत विक्रांतने डोळा मारला. रौनक त्याचं बोलणं ऐकून हैराण झाला होता, कारण विक्रांतनं त्याला स्पष्टपणे जीवघेणी धमकी दिली होती. निघता निघता त्यानं मागे वळून विचारलं, तू तिच्यावर प्रेम करतोस का? विक्रांत वळला आणि मान हलवत म्हणाला, प्रेम नाही, हक्क आहे माझा तिच्यावर. सांगितलं ना, ती माझी प्रॉपर्टी आहे, फक्त माझी. असं म्हणत विक्रांत तिथून निघून गेला. तो थेट वाणीकडे गेला आणि म्हणाला, खूप उशीर झालाय, आता निघायला हवं. वाणी मैत्रिणीला बाय करून विक्रांत सोबत पार्टी हॉलमधून बाहेर आली. विक्रांतने दारू प्याली होती म्हणून तो पॅसेंजर सीटवर बसला आणि वाणी ड्रायव्हिंग सीटवर बसली.
ती संपूर्ण रस्ताभर विक्रांतची पार्टीबद्दल बोलत राहिली. काय आवडलं, काय नाही, कोण आवडला, कोण नाही. रोनकचं नाव जोपर्यंत उच्चारलं नाही तोपर्यंत विक्रांत शांत होता. रोनकचं नाव निघताच विक्रांतला पुन्हा राग आला. त्याने वाणीचा हात पकडत म्हटलं, मला थोडं विचित्र वाटतंय. त्याला वाणीचं लक्ष दुसरीकडे वळवायचं होतं. त्यावर वाणीने त्याला थोडं ओरडलंही. जास्त दारू पिल्यामुळे तिने त्याला चांगलंच फटकारलं. तिचं रागवणं विक्रांत हसत हसत ऐकत होता. त्याला वाटलं की एवढी गोड फटकार तर त्याला त्रिभुवनजींकडूनही कधी मिळाली नव्हती, जी वाणी देत होती. अपार्टमेंट जवळ पोहोचल्यावर वाणी म्हणाली, सर, मी तुमची गाडी घेऊन घरी जाऊ का? म्हणजे खूप रात्र झाली आहे. मला इतक्या उशिरा कॅब घ्यायची नाहीये. सकाळी मी गाडी परत आणीन. बऱ्याचदा वाणीने असं केलं होतं. ती विक्रांतला घरी सोडून त्याची गाडी घेऊन घरी जायची आणि दुसऱ्या दिवशी त्याच गाडीने ऑफिसला यायची. विक्रांत म्हणाला, ठीक आहे जा, पण मला वाटतं मी स्वतः माझ्या खोलीपर्यंत पोहोचू शकणार नाही. तू मला खोलीपर्यंत सोडशील का? वाणीने हसून त्याच्याकडे पाहिलं. आपली सीट बेल्ट काढून ती बाहेर आली आणि दुसऱ्या साईडने येऊन विक्रांतचा बेल्ट काढण्यासाठी खाली वाकली. विक्रांत नशेत सीटवर झोपून तिच्याकडेच पाहत होता. वाणी जवळ आली तेव्हा तिच्या केसातून येणाऱ्या सुवासानं तो मोहित झाला. त्याने डोळे बंद केले आणि एक खोल श्वास घेतला. वाणी बाहेर येताच विक्रांतने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती हसत म्हणाली, बाहेर या सर. विक्रांत डगमगत्या पावलांनी गाडीतून बाहेर आला. वाणीच्या खांद्यावर हात ठेवत तो आपल्या अपार्टमेंटकडे जाऊ लागला. तिथे पोहोचताच त्याचे 3-4 गार्ड समोर येऊन उभे राहिले. विक्रांतने त्यांना हातानेच इशारा करून निघून जायला सांगितलं. वाणी विक्रांतला त्याच्या अपार्टमेंटच्या आत घेऊन आली. विक्रांत आपली जॅकेट काढत म्हणाला, तू मला लिंबू पाणी बनवून दे, मला त्याची गरज आहे. वाणी हसत किचनकडे गेली आणि ती आत गेली तसा विक्रांत पूर्णपणे नॉर्मल झाला. जे पाय आतापर्यंत डगमगत होते ते आता भक्कमपणे उभे राहिले. ज्या चेहऱ्यावर आतापर्यंत दारूचा नशा दिसत होता तो आता फक्त वाणीकडे पाहत हसत होता. हे स्पष्ट होतं की हे सगळं विक्रांतने फक्त वाणीला इथे आणण्यासाठीच केलं होतं. तो आरामात सोफ्यावर जाऊन बसला आणि दोन्ही हात पसरून किचनकडे मान वळून पाहू लागला. विक्रांत पूर्णपणे वाणीच्या विचारात हरवलेला होता. तेवढ्यात अचानक ब्रेकचा आवाज झाला आणि कार थांबली. मित्रांनो, आता वाणीचा विक्रांतच्या घरात होणार आहे गृहप्रवेश. त्याचबरोबर कथेमध्ये तुम्हाला काही नवीन कॅरेक्टरही बघायला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विक्रांतला वाणीचं मन जिंकण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. तर भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.